कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदिपतींच्या लग्नाला पूर्णपणे नकार होता आमचा, पण आम्ही आमचा हट्ट मागे घेतला, पण तो तात्पुरता मागे घेतला। पर ताई, अगं ह्यात आपला लॉस झालं का नाही? या बारीक चाली खेळताना एखादा शिपाई जातो की आपला। अगं पर ताई, आपण अडकलो का नाही? सुनबाई आली की या घरात। जेव्हा तुम्ही अडकलेला असता का नाही तेव्हा शांत राहायचं, कारण अडकलेला असताना तुमची चाल उलटू शकत्या। असं का होतं? कारण आपलं डोसकं शांत नसतं, ते अडकलेलं असतं। पण कवा कवा असं बी होतं की परिस्थितीनुसार आपल्याला चुकीची चाल खेळावी लागत्या पुढचा डाव जिंकण्यासाठी। मग ताई, आता तुझी पुढची खेळी काय आहे? तयार आहे? कुठं? हितं। चेकमेट। कोण जिंकलं ताई? आम्ही। पर तुझी प्रतिस्पर्धी कुठं आहे? आमच्या मनात। सरकार, मोठं मालक सुनबाई आणि धाकलं सरकार आलं। ठीक आहे दुर्गे। हा ताई। खूप वर्षांनी मोठे मालक घराच्या बाहेर गेलते, आरती ओवाळा, दृष्ट काढा त्यांची। आवरा। बरं झालं देवीची वटी भरून आलात। आई दृष्ट काढ त्यांची। वय वय आणले की समज। आल्या गेल्याची, कुत्र्या मांजराची, भूताकेताची, कुणाची दृष्ट नको लागू दे, जळून जाऊ दे रे बाबा, इडापिडा टळून जाऊ दे। या आत या। देवदर्शन नीट झालं ना? वटी व्यवस्थित भरली? हो मॅडम। उशीर का केलायसा? गर्दी लई मंदिरात हो। हा ओंक्या, त्यांना वर घेऊन जा। अधिपती या इकडे या जरा। देवदेव करून झालं, वटी बी भरून झाली, आता औषधं चालू ठेवायची ना? वा हा, ते तर चालू ठेवायला लागणार ना। का असं काय विचारताय? नाही म्हणजे देवाच्या कृपेने बरे होणार, तर मग औषधं गोळ्या कशा पाहिजे? हा मॅडम, असं कसं? म्हणजे नाही म्हणजे त्यांना गोळ्या औषधं तर द्यावीच लागतील ना? जुनीच ना? हा हा, जुनीच की, ते आपल्या आधीच्या डॉक्टरची देऊया आणि मग देवदेव चालू ठेवूया मध्ये मध्ये। ठीक आहे, या तुम्ही हात पाय धुवून घ्या, जेवायला बसूया। चला चला। हा मला भीती वाटते। कसली? भुवनेश्वरी मॅडमना संशय आला असेल का? त्यांनी गोळ्यांबद्दल विचारलं ना, त्यावरून वाटतंय मला त्यांना कळलं असणार। शक्य आहे, संशय आलेला असू शकतोय। आई साहेबांचं डोसकं असलं फास्ट चालतंय का नाही? मग आता काय होणार? आता आता कळल तुम्हाला। अधिपती, तुम्ही ना चेष्टा नका करू, मला खरंच भीती वाटते हो, मला टेन्शन आलंय। काय होणार आता? तुम्ही त्यासनी दवाखान्यात घेऊन गेला, एवढं धाडस केलं, तेव्हा नाही टेन्शन आलं आणि भीती वाटली। आता परिणामांची काळजी कशाला करायला? मग तुम्हाला नाही वाटत भीती? वाटते। मग काय नाही, आता सामोरं जायचं। चूक झाली का नाही मग सामोरं जायचं। म्हणजे खोटं बोललो का नाही आपण, मग आता जे होईल ते होईल। तुम्हाला शिक्षेची भीती वाटते काय?
नाही. मग कसली भीती वाटते? त्यांची ट्रीटमेंट बंद होईल याची भीती वाटते मला. अजून 2 इंजेक्शन्स बाकी आहेत. हा आठवडा तर निभावला, पण पुढच्या आठवड्यात काय कारण सांगणार आपण? हे बघा, ते पुढचं पुढं बघू. आता जर चूक केल्या तर शिक्षा भोगावीच लागणार. बघू, जे होईल ते होईल, बघू. आता लई विचार करू नका, आता शांत राहा, खाली चला. आणि खाली गेल्यावर लईच काय प्रकरण वाढलंच तर माझ्या अंगावर ढकलून द्या सरळ. मी बघून घेतो काय करायचं ते. असं तुम्ही काळजी करू नका, मी बघतो. चला. आणि थँक्यू. आता आणि थँक्यू आणि काय? तुम्ही तुमच्या बाबांची काळजी घेतली त्याबद्दल. मी त्यांची काळजी घेत नसतोय कवाच, आणि घेणार बी नाही. मी तुमची काळजी घेतोय. पण उगानं तुम्ही त्यांचीच काळजी घेताय. जेवणा आधीच्या गोळ्या द्यायच्यात. तोंड उघडा. आता काय झालं तुम्हाला? 2-4 दिवस तुम्ही नीट गोळ्या घेतल्यात ना, आता पण घ्या, नाहीतर नोकरी जाईल हो माझी. घ्या हो गोळ्या. मला थोरल्या सरकारांना रिपोर्ट द्यावा लागतो. तुम्ही गोळ्या घेताय की नाही त्याचा. घ्या गोळ्या, नाहीतर मी सिक्युरिटीला बोलवेन. हा आ करा. आता मी जेवणानंतरच्या गोळ्या द्यायला येईन. गोळ्या दिल्या का? हो, आत्ताच. आज मोकळ्या हवेत घराबाहेर पडल्यावर लई बरं वाटत असेल ना? आंबाबाईच्या कृपेनं तुम्ही लवकरच या खोलीबाहेर पडाल बघा. घ्या, तुमच्या आवडीची वन्याची उसळ केली, मी टेबल लावते. काय न ग, जेवण न ग? इथे नाही, मग कुठं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.